नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त आणि धमाकेदार असा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला या सुरुवात करूया. खरं तर आता घरात जी आहे ती पूजा असते आणि त्यामुळे लगबगीचं वातावरण असतं. घरात पूजा असल्यामुळे प्रसादाचं सुद्धा असतं, तर प्रसादाचं सगळी जबाबदारी आधीच सायलीने घेतलेली असते आणि पूर्णाजीला विमल सांगते की सकाळीच सायलीताईंनी प्रसाद केला आहे, त्यामुळे आता प्रसादाचं टेन्शन तर कमी झालेलं असतं. पण या पूजेला प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा बोलवायला हवं होतं, ते का नाही आले असा प्रश्न पडलेला असतो. तर सायली म्हणते की मी त्यांना बोलवलं होतं, तर अर्जुनने तितक्यातच फळं आणून दिलेली असतात आणि ती फळं सायली आणून ठेवते आणि अजून काही आणायचं होतं तर मला सांगायला पाहिजे होतं. तर तिथे अस्मिता येते आणि अस्मिता तिच्या खाण्याची ऑर्डर देत म्हणते की मला ह्या गोष्टी हव्या होत्या. आणि त्याच वेळेला आता खूपच जास्त नर्वस जी आहे ती खरं तर अस्मिता असते, कारण अस्मिताला बरंच काही खायचं मन करत असतं, भाकरवडी अँड ऑल. पण आता अस्मिताला खायला काही अर्जुन देत नाही, म्हणतो की गपगुमानमध्ये बस इथे. कल्पना देखील अस्मिताला सांगत असते की उगाच भांडू नका आजच्या दिवशी, इथे बस आता. आणि असं बोलून अस्मिताला सुद्धा तिथे असणाऱ्या त्या बेडवर बसवते. तर आता पूजेची तयारीच तर व्यवस्थित झालेली असते, पण प्रतिमा आलेली नसते, म्हणून आता पूर्णाची ना रिकामी वाटत असतं. पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की मी बोलवलं होतं, पण काय आहे ना की त्यांची ना अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची, म्हणून ते डॉक्टरकडे गेलेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. मग प्रतिमाला प्रसाद पाठवून देऊया आपण, असं आता बोलणं सुरूच असतं. तेवढ्यातच तिथे आता गुरुजी आलेले असतात आणि गुरुजींनी आता पूर्णपणे तयारी जी आहे ती केलेली असते. आणि त्याच वेळेला आता गुरुजी ज्या वेळेला तयारी करतात ना, तेव्हा मात्र आता जो अश्विन असतो तो रागाने निघून जातो, कारण अश्विनला आता हे सगळं काही सहन होत नसतं. त्याला घरात जे काही वातावरण आनंददायी असतं ते त्याला आवडत नाही. दुसरीकडे मात्र प्रिया जी असते ती थाटात अगदी त्या बाकड्यावर बसलेली असते आणि झोपा काढत असते, तर दुसरीकडे त्याच अंथरुणावर खाली बसून इकडे झोपा काढायचं काम जे आहे ती साक्षी करत असते. तर नंतर साक्षीला जे आहे त्या वरच्या बाकड्यावर झोपायचं असतं आणि म्हणूनच ती आता प्रियाला उठवत असते आणि प्रियाला म्हणत असते की चल उठ इथून आणि मला झोपू दे. तर त्यावर प्रिया म्हणते की मला असं वाटत नाही की यावर कुठे महिपतचं नाव असं लिहिलेलं आहे, ज्यामुळे तू माझ्यावर इतकी दादागिरी करते इथून उठण्यासाठी. मी काही इथून उठणार नाही आहे, त्यामुळे तुझी जागा ना खालीच आहे. तर लगेचच साक्षी म्हणत असते की तुला काय वाटतं मी तुझ्यासोबत या जेलमध्ये आहे, याचा अर्थ असा वाटतोय का तुला की मी तुझ्या बरोबरीची झालेली आहे? तर हा तुझा गैरसमज आहे. माझी जागा ना हीच आहे, असं बोलून ती प्रियाला भडकवत असते. पण प्रिया कसली ऐकते? प्रिया आणि त्या साक्षीमध्ये दोघांमध्येही जबरदस्त अशी हाणामारी होते. प्रिया जी आहे ती साक्षीला ढकलून देते आणि म्हणत असते की तुझी जागा ना तिथे खाली आहे, तर तिथेच खाली झोपायचं, माझ्यासमोर ना आवाज करायचा नाही. तर साक्षी म्हणते तू ह्या जेलमध्ये माझ्यासोबत काय आलीस तर तुला ना आता वेगळंच काहीच वाटायला लागले वाटतं, म्हणजे तुला असं वाटतंय की तू जग जिंकले आहेस. तर तसं समजू नकोस, तुझं सगळं कारस्थान माझ्या लक्षात आहे आणि तू जशी काही माझी वाट लावायला घेत आहेस ना, तर तुझी सुद्धा वाट अशी लावीन ना मी, एवढं लक्षात ठेव. आता दोघींची मारामारी सुरू होते, पण प्रिया जी आहे ती यामध्ये भारी पडते आणि प्रियाने साक्षीला जोरात ढकललेलं असतं, त्यामुळे साक्षी जी आहे ती खाली पडते. दुसरीकडे आता पूजेची तयारी व्यवस्थितपणे सायलीने केलेली असते आणि अश्विन जो आहे तो अचानकपणे मध्येच निघून गेल्यामुळे खरं तर पूर्णाजी जरा अस्वस्थ असतात. त्या म्हणत असतात की या पूजेला या मुलाने थांबायला हवं होतं, पण हा मुलगा जराही पूजेला आपल्यात थांबला नाही, काही चाललंय काय ह्याचं, असंच आता प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे मात्र अर्जुन म्हणत असतो की त्याला आपल्याबद्दल आता थोडा राग आहे, पण तो रागसुद्धा हळूहळू का होईना निवळेल, आपण थोडा वेळ देऊया, सगळं काही नीट होईल, असं देखील आता सांगितलं जातं. त्यावर आता सगळीजण म्हणत असतात की अर्जुन तू म्हणतोयस ते एकदम बरोबर आहे, हळूहळू का होईना सगळं काही व्यवस्थित होईल, थोडा वेळ देऊया आपण. तर पूर्णाजी म्हणत असतात की खरंच आपण माणसं ओळखायला चुकलो, पण काही झालं ना तरीसुद्धा आता त्या प्रियाला आपल्या नजरेत थारा नाही, तरीसुद्धा आता घरात आनंदाचं वातावरण असतं. तर दुसरीकडे प्रताप यांना वाटत असतं की पूजेला जे आहे ते सायली आणि अर्जुनने बसायला हवं आणि म्हणूनच ते कल्पनाच्या समोर तसं म्हणतात. खरं तर ती कल्पनाला बसायचं होतं. दुसरीकडे आता साक्षी जी आहे ती वैतागते आणि प्रियाच्या कानाखाली लगावून देते. जेव्हा साक्षीने प्रियाच्या कानाखाली लगावलेली असते ना, तेव्हा आता प्रिया घाबरायचं नाटक करते, पण प्रियाला सुद्धा इतका राग येतो ना की प्रिया जोरातच साक्षीच्या सुद्धा कानफाडात लावून देते. आता त्यांचा हा खेळ ना असाच रंगलेला असतो. तर साक्षी म्हणत असते की तू मला मारलंस, तुझी इतकी हिंमत, पण बघ
तुला मी ना आता सोडणार नाही, तुझी बघ मी आता कशी वाट लावते ते. तुला काय वाटते, तुझ्या मनासारखं सगळं झालंय का? बघ, मला ना माहिती आहे की तू ना तन्वी नाही आहेस. तू जी कोण आहेस ना, तिचा उल्लेख ना मी अर्जुन समोर करणार आहे. आणि असं बोलून ती मुद्दामुळे ना तिला घाबरवायचा प्रयत्न करत असते आणि तिला म्हणत असते की बघ, मी लवकरात लवकर अर्जुनला सगळं सत्य सांगेन आणि जेव्हा अर्जुनला याबद्दल कळेल ना, तेव्हा अर्जुन बघ तुझी काय अवस्था करतो ते. रविराजांना सुद्धा समजेल की तू त्यांची मुलगी नाही आहेस. मग बघ, तुला उभं तरी करतायत का ती लोक. असं देखील आता प्रियाला ब्लॅकमेल करतच साक्षी म्हणत असते. त्यावर साक्षीला खरं तर जे काही बोलत असते त्यामुळे तिला असं वाटत असतं की आपण हे सगळं जिंकणार आहोत. पण दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की जी प्रिया असते ती बिलकुलही घाबरत नाही. प्रिया उलट साक्षीला म्हणते की तू सांगणार आहेस का माझं नाव? जा सांग, तुला काय सांगायचं ते सांग. पण तू एवढं विसरतेस का, तुमचा जो एक व्हिडिओ आहे ना तो माझ्याकडे आहे, त्यामध्ये तुझ्या सगळ्या कारनाम्यांची कबुली जबाब आहे माझ्याकडे आणि तो व्हिडिओ अजूनही मी जपून ठेवलाय. त्यामध्ये तुझंच काय सगळ्यांचं आहे त्यामध्ये. म्हणजेच तुझ्या वडिलांनी आतापर्यंत काय काय केलंय, कोणते गुन्हे केले ते सगळे काही तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलेले आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस, हे सगळं काही माझ्याजवळ आहे. आणि जर मी हे सगळं काही अर्जुनला दाखवलं तर तुझ्यासोबत तुझा बापही या जेलमध्ये सडायला येईल, असं आता ती बोलत असते. त्यावर साक्षी जी आहे ती घाबरते. साक्षीने जे काही आता ब्लॅकमेल केलेलं असतं प्रियाला, त्यावर प्रत्युत्तर प्रियाने अशा पद्धतीने दिलेलं असतं. त्यामुळे साक्षीला गोपगुमानपणे खाली बसावं लागतं. तिच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नसतो. तर प्रिया मात्र थाटात वरच बसलेली असते, कारण प्रियाचा आता थाट जो आहे तो अगदी वाढलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की पूर्ण तयारी जी आहे ती तर महिपतने केलेली असते. कारण महिपतला असं वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आता आपल्या मनासारखं व्हायला हवं, अर्जुनला संपवायचं आहे. आणि त्यासाठी त्याने आता नवनवीन षडयंत्र रचलेली असतात आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिंगही जोमात केलेलं असतं. त्याच्या माणसांना त्यांनी कामाला लावलेलं असतं. तर माणसं त्याची निघतात आणि नंतर त्यांनी आता ठरवलेलं असतं की अर्जुनवर हल्ला करायच्या आधी अर्जुनला एक संकेत द्यायला हवा. आणि त्यासाठी ती लोक गेलेली असतात, ती म्हणजे आता सुभेदारांच्या बंगल्यावर. आता सुभेदारांच्या घरामध्ये पूजेचा कार्यक्रम छान असा रंगलेला असतो आणि त्यातच आता तिथे जाऊन ती लोक गोंधळ घालणार असतात. आता पूजा तर संपन्न झालेली असते, आता आरती सुरू असते. आरतीसाठी सगळीच जण एकत्र बसलेली असतात आणि जेव्हा आरतीसाठी सगळीच जण एकत्र बसलेली असतात ना, तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप जास्त आनंद असतो. आरतीसुद्धा छान होत असते. तर दुसरीकडे मात्र ते गुंड जे आहेत ना ते सुभेदारांच्या घरावर नजर ठेवून असतात. त्यावेळेला सुभेदारांचं घर लावलेलं असतं, म्हणजे दार लावलेला असतो, परंतु खिडक्यासुद्धा बंद असतात. तर दुसरीकडे ही पूजा सुरू असतानाच आता सायली आणि जो अर्जुन असतो त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो. कारण घरात जी काही वाईट निगेटिव्हिटी आहे ती त्यांना काढून टाकायची असते आणि त्याचं काम सुरू असतं. म्हणूनच त्यांनी तर ही अचानकमध्ये अशी पूजा ठेवलेली असते. आणि जेव्हा ही पूजा संपन्न होत असते ना, तेव्हा सायलीला खूप जास्त आनंद वाटत असतो की आता घरात सगळं काही व्यवस्थित होत आहे. पण तेवढ्यातच आता बाहेरून जोरात असा दगडाचा आवाज येतो आणि दगड आतमध्ये आल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हा दगड नेमका कोणी फेकून मारला आहे. सायली लगेच त्या दगडाकडे जाते आणि अर्जुनला म्हणते ह्यात काहीतरी आहे. अर्जुन म्हणतो की हा तर दगड आहे. तर दुसरीकडे पूर्णाजीला तर धक्काच बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की आपण घरामध्ये विघ्न यायला नको म्हणून पूजा ठेवली होती आणि आता हे काय होऊन बसलेलं आहे, आता काय नवीन वाढून ठेवले आपल्या नशिबात, असं बोलून पूर्णाची स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतात. तर सायली आता त्यावर लिहिलेली चिठ्ठी वाचते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन आता तुझी वेळ जवळ आलेली आहे, तुझ्या जीवाला धोका आहे. हे जेव्हा आता अर्जुन चिठ्ठीत वाचतो तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. सोबत पूर्णाजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण अर्जुनच्या बद्दल आता हे सगळं करण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या कोणाचं नसून महिपतचंच असणार हे सुद्धा अर्जुनला कळलेलं असतं. अर्जुन आता म्हणत असतो की मी बाहेर जातो आणि बघतो नेमकं कोण आहे. पण सायली जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते आणि म्हणूनच सायली जी आहे ती अर्जुनला म्हणते की कुठेही जायची गरज नाही आहे, प्लीज तुम्ही इथेच थांबा. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की थांब, मला पोलिसांना या सगळ्याबद्दल इन्फॉर्म करायला हवं. म्हणूनच तो सावंत पोलिसांना कॉल करतो आणि सावंत पोलिसांना कॉल करून तो आता सगळ्याचा तपास घ्यायला सांगतो की आमच्या घरावर दगडफेक झाली आहे आणि त्याचबरोबर मला महिपतवर संशय येतोय हे देखील पोलिस
पोलिसांना त्यांनी सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो की हे सगळं महिपतचं काम असलं तरी नक्कीच त्याची माणसं बाहेर असतील किंवा तोही देखील असेल, मी जरा बाहेर जाऊन बघून येतो. पण आता अर्जुनला बाहेर कोणीही एकटं सोडत नसतं, खास करून सायलीसुद्धा. सायली म्हणत असते की तुम्ही जर बाहेर जाणार असाल ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत बाहेर येईल. अर्जुन म्हणतो अगं त्याची काहीच गरज नाही आहे, मी जाऊन येतो. परंतु सायली कुठे ऐकते, तर प्रतापही अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन तुला एकट्याला मी बाहेर जाऊ देणार नाही, तुझ्यासोबत मीही येईन. कारण जे काही चाललंय ना ते मला जरा धक्कादायक वाटतंय, कारण बाहेर कोणी असतील आणि त्यामुळे उगाच काहीतरी व्हायला नको, असं देखील प्रताप या आता अर्जुनला म्हणत असतात. परंतु अर्जुन म्हणत असतो की बाबा मी गेलो असतो एकटा बाहेर, त्यातमध्ये काय आहे एवढं. पण प्रताप त्यासोबत सायली घरातले इतरही कोणी अर्जुनचं ऐकत नसतात. प्रताप तर आता अर्जुनवर भडकतात आणि एकट्याच्या जीवाला धोका आहे, अक्षरशः चिठ्ठी लिहून आपल्याला सांगितलंय. हे सगळं ना त्या महिपतने केलेलं असलं ना तरी त्याची माणसं किती पोचलेली आहेत ना ती आपल्याला माहिती आहेत ना, मग चल मी तुझ्या सोबत येतो. आता अर्जुन आणि त्याचसोबत जे प्रताप असतात ते दोघंही जण बाहेर जातात. ती काच फुटलेली असते ना, तिथे जाऊन बघतात तर ती बाहेरून काच अशी फुटलेली असते, पण त्यावेळेला तिथे कोणीही नसतं. आजूबाजूला अर्जुन आणि प्रताप सगळीकडे बघतात पण त्यांना कोणीही कुठेच दिसत नाही. अर्जुन म्हणतो की नक्कीच ती महिपतची माणसं होती, पण त्यांनी हल्ला केला आणि ती निघून गेली आणि ती आता इथे नाही आहेत. साक्षीला जे काही मी आतमध्ये टाकले ना त्याचा बदला घेण्यासाठी तो हे सगळं करतोय, असं देखील अर्जुन म्हणतो. तर त्याच वेळेला पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा तिथे आलेले असतात आणि इन्स्पेक्टर सावंत जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र सगळ्याचा तपास करतात आणि तेव्हा त्यांना लक्षात येतं की नक्कीच हे महिपतच्या माणसाने केलेलं असलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. मी एक काम करतो, त्यासाठी 24 तासांचं पोलीस संरक्षण देतो, त्यामुळे काळजी करू नका. नक्कीच तुमच्या या घराच्या बाहेर पोलीस असतील, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता मला थोडं रिलॅक्स वाटतं. तर आतमध्ये सगळीजणं टेन्शनमध्ये असतात की नेमकं काय झालं असेल. पूर्णाजी म्हणत असते की काय झालंय मला सांगाल का. त्याच वेळेला आता जे पूर्णाजीला सांगितण्यात येतं की तुम्ही काळजी करू नका, आता आपल्या घराबाहेर नेहमीच पोलीस असणार आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारणच नाही. त्याच वेळेला आता तिथे गुरुजी आलेले असतात, ते सुद्धा सांगतात की तुम्ही आता पूजासुद्धा घातली आहे ना, मग आता कोणतंही टेन्शन घेऊ नका, आता सगळं काही ठीक होणारच आहे. आणि त्याच वेळेला आता सगळ्यांना प्रसाद वाटायचं काम बिमल करत असते आणि प्रसाद खाताना सुद्धा पूर्णाजीला कुठेतरी वेगळंच वाटत असतं. ती विचार करत असते की आपल्या आयुष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय. म्हणजेच बघ ना, पूजा आपण घातली की सगळी काही संकट आपल्यापासून दूर व्हायला हवीत, तर आता हे नवीन संकट. परंतु आता सायली आणि अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतात की तुम्ही आता जराही काळजी करू नका, आपल्या घरावर येणारं संकट जे आहे ती प्रिया होती आणि प्रिया जी आहे ती आपल्या घरापासून आता लांब झालेली आहे. तर दुसरीकडे सगळीजणं टेन्शनमध्ये असतात, म्हणून सायली आता सगळ्यांना सांगत असते की आपण याच गोष्टीचा विचार करत राहिलो ना तर अस्मिताताईंचा सुद्धा विचार करा. अस्मिताताईंकडे आता बाळ येणार आहे, मग त्या बाळाला सुद्धा असंच आपण सांगणार आहोत का, मग त्या बाळावर त्या सगळ्याचे परिणाम होणार. त्यामुळे ना आपण ना सतत हसत खेळत राहायला हवं, म्हणजे कसं अस्मिताताईसुद्धा आनंदी राहतील आणि आपलं घरसुद्धा खुश राहील, बरोबर की नाही. असं आता सायली सगळ्यांना सांगून सगळ्यांचं मन विचलित करत असते, कारण सगळ्यांनाच त्या सगळ्याचा धक्का बसलेला असतो हे सायलीला माहिती असतं. पण खरं तर पूर्णाजी आता म्हणत असतात की मीच ना खूप जास्त चुकले, म्हणजेच आम्हाला असं वाटत होतं की तन्वी खूप चांगली असेल, प्रतिमाची जी काही प्रतिकृती आहे, जी काही सेम इमेज आहे तीच तन्वीमध्ये असेल, हा आमचा गैरसमज होता आणि म्हणूनच आम्ही विचार करत होतो की सगळं काही सेम प्रतिमासारखं तन्वीमध्ये असेल, पण ते तसं नव्हतं. तर दुसरीकडे सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका, तुम्ही ज्या वेळेला त्या गोष्टीचा जास्त विचार करताना तेव्हा तुम्हाला त्या सगळ्याचा जास्त त्रास होतो, म्हणूनच मी सांगते प्लीज असं करू नका. असं बोलून सायली जी आहे ती पूर्णाजीला समजावत असते आणि म्हणत असते की प्रियामुळे आतापर्यंत घरात खूप काही झालंय, तुम्हीच आठवा ना, प्रत्येक वेळेला मी तुम्हा सगळ्यांना म्हटलं होतं की या घरासाठी प्रिया योग्य नाही आहे, पण तेव्हा माझं कोणीही ऐकलं नाही. तुम्हाला आठवतंय का प्रियाने आतापर्यंत या घरात किती कटकारस्थानं केलेली आहेत ती. त्याच वेळेला आता पूर्णाजींना आठवतं की प्रियाने एका कॉफीसाठी त्याचसोबत जेवणासाठी सुद्धा विमलवर कशा पद्धतीने आवाज चढवला होता, कसे राडे घातले होते, हा सगळा प्रसंग आठवत असतो. तर दुसरीकडे प्रताप यांना सुद्धा घडलेला सगळा प्रसंग आठवतो, म्हणजे एकदा मधुभाऊंवर जे काही चुकीचे आरोप तिने केलेले होते ना, तो सगळा प्रसंग प्रताप यांना आठवतो. प्रतापही आता पूर्णाजींना म्हणत असतात की हो मला सुद्धा हेच
हेच वाटते की आपण ना खऱ्या तन्वीला ओळखायला चुकलेलो आहोत. म्हणजे तन्वी ही इतकी वाईट असेल ना असं मला वाटलं नव्हतं. आपण तन्वीकडे बघताना समोर प्रतिमाला ठेवायचो आणि प्रतिमाकडे पाहूनच आपल्याला असं वाटायचं की तन्वीमध्ये नक्कीच प्रतिमाचे गुण असतील, पण हे काहीतरी आपल्यासोबत विचित्रच घडलं असं देखील प्रताप हे म्हणत असतात. प्रताप यांना सुद्धा आता तन्वीचाच म्हणजे प्रियाचा खरा चेहरा कळलेला असतो. त्यामुळे पूर्णाजींना ते समजवत असतात आणि त्या गोष्टीचा आपण विचार करायला नको. काय आहे ना, अश्विन जो आहे तो जरी त्या सगळ्या विचारांमध्ये असला, त्याला आता या घडीला असं वाटत असेल की आपण जे काही आहे ते बरोबर आहे, पण आपण त्याला नक्कीच बदलू शकतो. अर्जुनही म्हणतो की आता तो थोडा टेन्शनमध्ये आहे, थोडा रागात आहे, म्हणून मी त्याच्याशी काही बोलायला जाऊ शकत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच अश्विनशी सुद्धा बोलून घेईन, मग त्याला सुद्धा पटेल की तन्वी किती चुकीची आहे ते, असं देखील अर्जुन आता म्हणत असतो. घरात वातावरण व्यवस्थित करण्यासाठी सायलीचे प्रयत्न हे सुरू असतात, परंतु आता कल्पनाला सुद्धा खूप जास्त वाईट वाटत असतं. म्हणजे जी कल्पना असते ना, ती सुद्धा आता विचार करत असते आपल्याकडनं बऱ्याच चुका झाल्या, परंतु सायली अस्मिताचं निमित्त घेऊन सगळ्यांनाच आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता सुद्धा म्हणत असते की माझं बाई ना अगदी माझ्यासारखं होणार आहे. तर अर्जुन म्हणतो की हां, ते सुद्धा तुझ्यासारखंच ते शॉपिंग करणारं आणि असंच नुसतं रुसणारच असं होणार आहे, असं बोलून तो अस्मिताला चिडवत असतो. अस्मिताला जेव्हा अर्जुन चिडवत असतो ना, तेव्हा अर्जुन आणि अस्मिता या दोघांमध्येही आता अशी टॉम अँड जेरीची भांडणं कशी होतात, अगदी तशीच भांडणं सुरू असतात. तर प्रताप म्हणत असतात की अरे बस झालं, किती भांडताय. त्याच वेळेला आता पूर्णाची म्हणत असतात की आपल्या घरात सगळं आता आनंदाचं आहे वातावरण, पण अश्विन कुठे आहे आपल्यात? अश्विनला अजूनही आपण चुकीचेच वाटतोय ना. तर आता अश्विनला चुकीचे वाटत असलो तरी पूर्णाची काळजी करू नकोस ग, मी आहे ना. अश्विन आता आपल्यावर रागवलाय, पण अश्विनला मी समजवेन ना, त्याला सगळं काही तन्वीबद्दल सांगेन. मग तर झालं ना, मग तो आपल्याच टीममध्ये असेल, मग तर आपलं कुटुंब पूर्णपणे हॅप्पी असेल, असं देखील आता जो अर्जुन असतो तो आता पूर्णाचीला बोलू लागतो. त्यावर पूर्णाची सुद्धा खूप जास्त खुश असतात. तर कल्पनाला सुद्धा आता वाईट वाटत असतं. कल्पना म्हणत असते की तुम्ही सगळीच जण मला समजावत होतात, खास करून हे म्हणजेच प्रतापही मला बोलत होते की तू ना जे काही करतेस ते चुकीचं करतेस, तन्वी बरोबर वागत नाही आहे आणि तू तिला सपोर्ट करतेस. तेव्हा मला काहीच वाटलं नाही, मी फक्त तन्वीला पाठीशी घालत आले, पण तन्वी इतकी मोठी चूक करेल ना असं स्वप्नात सुद्धा मी विचार केला नव्हता. आतापर्यंत तन्वीला या घरात आणलं, तन्वीचं आणि अश्विनचं लग्न केलं, त्यामुळे ते आता मला असं वाटते की माझ्या खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका या प्रचंड प्रमाणात आता वाढल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा सगळा त्रास होतोय, असं देखील आता कल्पना म्हणत असते. कल्पना जेव्हा आता हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा आता तिला खूप जास्त त्रास होत असतो, कारण तिच्यामुळे आज घरात हे वातावरण दुःखात असतं. तिनेच तर या तन्वीला या घरात सून म्हणून आणलेलं असतं आणि त्यामुळेच आता कल्पनाला वाईट वाटत असतं. कल्पना म्हणत असते की खरंच मी माणसं ओळखायला कुठेतरी चुकले आणि खास करून तन्वीला मला असं वाटलं होतं की प्रतिमाची प्रतिकृती जी आहे ती पूर्णपणे आपल्या तन्वीमध्ये आहे, पण ती तन्वी एकदमच वेगळी आहे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता ज्या पूर्णा जे असतात त्यांना सुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव होते. त्या म्हणत असतात की मीही माणसं ओळखायला चुकले आणि त्यात म्हणजे तुला ओळखायला चुकले. खरं तर मला असं वाटत होतं की तू या घराच्या मुळाशी उठलेली आहेस, पण हे सगळं उलटं झालं. तन्वीच या घराच्या मुळाशी उठली होती आणि तू हे घर एकत्र जोडून बांधायचा प्रयत्न केलास आणि माझं मोठा गैरसमज झाला की तू हे सगळं काही उद्ध्वस्त करायला निघालीस, पण आता नाही. आता मला माझी चूक कळली आहे आणि मला कळलंय की तूच हे घर व्यवस्थितपणे सांभाळू शकतेस आणि त्यामुळेच आजपासून मी तुला या घराची जबाबदारी देते. आणि असं बोलून पूर्णाची आता ज्या आहेत त्या सायलीच्या हातात घराच्या ज्या किल्ल्या असतात पूर्ण त्या सगळ्या काही तिच्या हातात सोपवतात आणि ती मोठी जबाबदारी आता सायलीच्या पदरी जेव्हा पूर्णाची देतात तेव्हा मात्र आता सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि सायलीला पूर्णाचीचा जे प्रेम असतं पहिल्यासारखं ते आता मिळालेलं असतं आणि म्हणूनच सायली पूर्णाचीना आता घट्ट मिठी मारते. पूर्णाची सुद्धा सांगतात की सायली आता या सगळ्या घराची जबाबदारी तुझी आहे आणि तुला तुझ्या पद्धतीने हे घर आता सांभाळायचं आहे. आणि असं बोलून पूर्णाची आता स्वतःची जबाबदारी सगळी काही सायलीवर ढकलून देतात आणि सायलीला सुद्धा या सगळ्याचा आनंद झालेला असतो, कारण सायली पूर्णाचींची या क्षणाची वाट बघत होती की कधी एकदा पूर्णाची मला ॲक्सेप्ट करतील आणि अक्षरशः आज तो क्षण एकदम निवडून आलेला असतो. आणि असंच म्हणायला हरकत नाही, कारण सायली जी आहे ती खूप जास्त अशी खुश असते. दुसरीकडे सायलीचा आनंद जो आहे तो एकदमच द्विगुणित झालेला असतो, कारण घराच्या जबाबदाऱ्या आणि सगळंच काही तिच्या हाती पडल्यामुळे ती खुश असते. सोबत अर्जुनसुद्धा हे सगळं बघून खुश असतो, कारण अर्जुनला सुद्धा आनंद झालेला असतो आणि अर्जुन खूप खुश असताना सायलीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता
बऱ्याच गोष्टी बदलत असतात. म्हणजेच अर्जुन जो आहे तो आता खरं तर कामावर जात असताना हळूच जात असतो सायलीचं लक्ष चुकवून, पण सायली मात्र अर्जुनवर बारीक लक्ष ठेवून असते आणि ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं की माझं लक्ष नाही आहे का? माझं बरोबर लक्ष आहे तुमच्यावर. तुम्ही कसे घराबाहेर पडताना तेच मी बघते. इतकं तुम्हाला सांगितले की तुम्ही जाऊ नका. त्यावर अर्जुन म्हणतो अगं मी ॲडव्होकेट आहे, माझी कामं आहेत. पण सायली म्हणते की सांगितलंय ना, घरात थांबायचं म्हणजे घरात थांबायचं, घराच्या बाहेरही जायचं नाही. कारण सायलीला ना त्या महिपतच्या माणसांचा काहीच भरोसा वाटत नसतो. म्हणूनच सायली आता अर्जुनवर आहे ती पूर्णपणे बायकोगिरी दाखवत असते आणि म्हणत असते की तोंडातनं एकही शब्द काढायचा नाही, मी सांगितलेलं ऐकायचं, गपगुपांपणे बेडरूममध्ये जाऊन बसायचं आणि कामं करायची, कुठेही बाहेर जायची गरज नाही. आणि इथून पुढे जर बाहेर जायचा विचार कराल ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत येईल. आता जिथे तुम्ही तिथे मी सुद्धा. आणि असं बोलून त्याचा हात जो आहे तो पदराने ती बांधून ठेवते. हे सगळं आता पूर्णाजी बघतात आणि पूर्णाजी जेव्हा हे सगळं बघतात ना तेव्हा तर त्यांना हे सगळं बघून हसूच येत असतं. दुसरीकडे मात्र आता जो महिपत असतो त्यांनी आता अर्जुनला मारण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले असतात, पण आता दुसरा शिकार जो असतो तो त्याचाच माणूस असतो आणि त्याच्या माणसाला पूर्णपणे त्याने बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला सगळीच जण गुंड मिळून मारत असतात. त्याच वेळेला दुसरा जो माणूस असतो तो मात्र महिपतला सांगत असतो की त्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी बोलतो, पण प्लीज त्याला सोडा. परंतु नाही, त्या गुंडाला इतकं बेदम मारत असतो, पण तो त्याचा मित्र त्याची बाजू घेत असतो ना, म्हणून महिपत त्याला देखील बंदुकीने गोळी घालून ठोकून देतो आणि त्यामुळे तो जागीच पडतो. कारण आता महिपतला साक्षी जेलमध्ये असल्यामुळे काही सुचत नसतं आणि म्हणूनच सगळ्यांना मारायला निघालेला असतो तो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.